लोक बोलतात ना की लहान मुलं पटापट मोठी होतात आणि ते समजतही नाही. आणि खरंच हे खरं आहे. गेल्या वर्षी ह्या टायमिंगला आहे ना खूप माझ्या पोटामध्ये होती आणि यावर्षी ती अख्ख्या घरभर फिरतीये. आणि आत्ता आम्ही तर तिच्या बर्थडेची प्लॅनिंगसुद्धा करायला लागलो. असं वाटतं डोळ्याच्या पापण्या फक्त अशा हलवल्या आणि अशा टाईम पटापट निघून गेला. मला अजूनसुद्धा तो दिवस आठवतोय ज्या दिवशी ना मी तिला फर्स्ट टाईम म्हणजे असं मला मम्मी दाखवत होती माझ्या डिलिव्हरीनंतर तिला. आणि मला स्टिचेस होते, माझं सी सेक्शन झालं होतं आणि मला ना धड तिला बघतासुद्धा येत नव्हतं. आणि माझी एवढी धडपड चालली होती फक्त तिला बघण्यासाठी आहे ना. आणि मला ना तिला हातामध्ये नीट घेता येत होतं. मी कदाचित तिला दुसऱ्या दिवशी चांगलं हातामध्ये घेतलं होतं. आणि जेव्हा तिला असं बघितलं ना वाटलं यार हे काय, असं काहीतरी सगळ्यात वेगळी फिलिंग होती जी कुठलीचाही शब्दामध्ये नाही सांगू शकत. आणि तिला मी जेव्हा इकडे घेऊन आले मुंबईमध्ये तेव्हा तर ती फक्त 4-5 महिन्याची होती. असं वाटलंसुद्धा नव्हतं. माझ्या मम्मीला खूप टेन्शन होतं की मी हिला कशी सांभाळणार, काय करणार, कारण हेल्पला कोणी नव्हतं. त्याच्यामुळे असं मलाही खूप टेन्शन आलं होतं. पण झाल्या सगळ्या गोष्टी आणि तिच्यासोबत आहे ना मला खूप खूप साऱ्या मोमेंट जगता आल्या. आणि तिने मला ना खूप काही शिकवलं. ती जशी ग्रो होती आहे ना तसंच मी सुद्धा तिच्यासोबत ग्रो होत चालले. म्हणूनच माझ्या चॅनलचं नाव ग्रोईंग अप विथ कुहू ठेवलं. आणि असेच मला तिच्यासोबत खूप सारे क्षण जगायचे आहेत.